हाय नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण परफेक्ट बाहीची पेपर कटिंग बघणार आहोत. तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना प्रश्न असतो की बाहीची घडी कशी घ्यायची, कॅप हाईट किती किती टाकायचं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूयात बाहीची मापे कशी घ्यायची. तर बाहीची मापे घ्यायच्यासाठी आपल्याला 3 मापांची गरज असते. तर बाही लांबी, दंडगेर आणि आर्महोल. तर बाही लांबी घेताना आपल्याला इथे शोल्डरला टेप ठेवून बाहीची लांबी किती आहे तर ते असं मोजायचं आहे. तर इथे बाहीची लांबी आहे 9.5. तर बाही लांबी आपण घेणार आहोत 9.5. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. म्हणजे टोटल लांबी आपल्याला पेपरवर मापे घेताना 10.5 इंच माप घ्यायचं आहे. दंडगेर आहे आपला 5. दंडगेर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच. आणि आर्महोल घ्यायचा आहे. आर्महोलचं मेजरमेंट घेताना इथे शोल्डरला टेप पकडून बरोबर असं इथपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे. तर हे आहे 7.5. तर आर्महोल आहे आपला 7.5. अशा प्रकारे बाही लांबीसाठी आपल्याला या 3 मेजरमेंटची गरज असते. बाही लांबी आहे आपली 9.5. त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड केलं म्हणजे 10.5. दंडगेर 5, आर्महोल 7.5. तर चला पेपर कटिंगला सुरुवात करूया. तर मी इथे हा न्यूजपेपर घेतलेला आहे. पेपर कटिंग करताना आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि ज्या साईडला डबल फोल्ड आहे त्या साईडने आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बाही लांबी किती आहे ते बघूया. 9.5 + 1 म्हणजे 10.5. तर इथं 10.5ला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता बाहीची प्रत्येक नवीन शिकणाऱ्या बऱ्याच जणींना प्रश्न असतो की बाहीची घडी कशी घ्यायची. तर इथे आपला आर्महोल आहे 7.5. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं म्हणजेच 8.5. तर आपली बाहीची घडी झाली 8.5 इंच. तर आपल्याला इथे 8.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडला. तर मी इथे 7.5ला एक मार्किंग करून घेतली. तशीच मार्किंग आपल्याला वरच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे 8.5ला. तर इथे एक मार्क करून घेतलेला आहे मी. आणि स्केलच्या साईडने आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तर मी स्केलच्या साईडने इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. ही आहे आपली बाहीची लांबी आणि आडवी साईड आहे आपली बाहीची घडी. तर मी इथे हा असा बॉक्स तयार करून घेतला आहे. आता आपल्याला वरच्या साईडला इथून आपल्याला कॅप हाईटचं माप टाकायचं असतं. तर इथे 9.5 इंचाची बाही आहे. तर 9.5 इंचासाठी आपण कॅप हाईट घेत असतो 3 इंच. तर मी इथे 3ला एक मार्क करून घेते. आणि आपली दंडगेर आहे आपला 5. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजेच मी इथे 6.5ला एक मार्किंग करून घेते. खालच्या साईडला मी इथे 6.5ला एक मार्किंग करून घेतली आहे. आता आपल्याला जिथून आपण कॅप हाईट टाकली तो पॉईंट आणि हा आपला दंडगेर आहे तो पॉईंट दोन्ही आपल्याला स्केलच्या साहाय्याने जॉईंट करून घ्यायचे आहे. तर मी इथे हा असा जॉईंट करून घेते आहे. ज्या साईडला आपण कॅप हाईटचं माप टाकलेलं आहे तिथून आपल्याला 1 इंच आतमध्ये 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे. परत आपल्याला ज्या साईडला आपण फोल्डिंग साईडला 1 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर या प्रकारे आपण हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. आता हे आपलं किती येतं आहे ते बघायचं आहे. तर याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तर मी टेप असा दुमडून
इथे एक पॉईंट देऊन घेते, म्हणजेच हा आपला ह्या दोन्ही पॉईंटचं निम्म झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटचं सुद्धा मेड घ्यायचं आहे, म्हणजेच त्याचं निम्म घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही पॉईंटचा पण निम्म घ्यायचं आहे. तर हे येतं आहे आपलं 3.5, तर त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे एक पॉईंट देऊन घेते. परत ह्या दोन्ही पॉईंटचं पण निम्म घ्यायचं आहे, हे पण 3.5च आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अर्धा इंच वरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अर्धा इंच वरती खाली एक पॉईंट द्यायचा आहे आणि याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी याला असा बाहीचा शेप देऊन घेते. तर तुम्ही बघू शकता आपली इथे परफेक्ट अशी बाही तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता बाहीची एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. तर आपली इथे परफेक्ट बाही तयार झालेली आहे. तर आता कटिंग करताना आपल्याला दंडघेर ज्या बाजूने आपण दंडघेराचं माप टाकलेलं आहे त्या साईडने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे बाहीची कटिंग करून घेत आहे. तर बघू शकता इथे असं सावकाश पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे. कटिंग करताना आपल्याला जिथून आपण स्ट्रेट लाईन दिलेली आहे तिथून असं वरती कट करायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने बाहीची कटिंग केली तर तुमची बाही कधीच बिघडणार नाही आणि फिटिंगला सुद्धा एकदम व्यवस्थित बसेल. तर नक्की ट्राय करून बघा. तर ही झाली आपली परफेक्ट बाहीची कटिंग. तर आपण नंतर इथून खालच्या साईडला जो शेप दिलेला आहे तर हा असतो आपला फ्रंट आर्महोल. तर आपल्याला हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे. जिथून आपण निम्म घेतलं होतं तिथपर्यंत हे एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता परफेक्ट बाहीची कटिंग झालेली आहे. जो खोलगट भाग आहे तो आहे आपला फ्रंट आर्महोल आणि हा आहे बॅक आर्महोल. अशा पद्धतीने बाहीची कटिंग कराल तर कधीच बाही बिघडणार नाही. तर तुमच्या लक्षात आलेच असेल की बाहीची घडी कशी टाकायची. जर जो आपला आर्महोलचं माप असतं त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून बाहीची घडी टाकत असतो. अशा प्रकारे जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर नक्की व्यवस्थित फिटिंग बसेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.